मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा केवळ टक्केवारीच्या मुद्द्यांमुळे कोसळल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने ठाण्यामध्ये तीव्र आंदोलन केले। हे आंदोलन डॉक्टर जितेंद्र आव्हाड, शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे, ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण, ठाणे शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुहास देसाई, शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे या सर्व नेत्यांच्या नेतृत्वाखाली मासुंदा तलाव जामीनाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून करण्यात आले। तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची जाहीर माफी देखील मागण्यात आली। या आंदोलनादरम्यान महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मालवण येथील पुतळा कोसळण्यामागे भ्रष्टाचार आणि टक्केवारीचा आरोप केला आहे। त्यांनी सरकारवर तीव्र शब्दात टीका केली आणि या घटनेच्या विरोधात आवाज उठवला। पुतळ्याचा अपमान सहन केला जाणार नाही असा इशारा देत या घटनेवरती कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। यावेळी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते, ठाण्यातील अनेक स्थानिक नागरिकांनीही आंदोलनामध्ये सहभाग घेतला। छत्रपती शिवाजी महाराजांप्रती आपली निष्ठा येथे व्यक्त केली। आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं, परंतु पोलिसांनी परिस्थितीवरती नियंत्रण मिळवले। आजही अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ कलावंत शिल्पकार आपल्याकडे आहेत, जे विविध पुतळे बनवत आहेत। त्यांना विचारात न घेता हे आपटेला कुठनं शोधून आणलं तुम्ही? महाराष्ट्राला माहिती द्या, या आपटेने किती पुतळे बनवले होते। कुठलाही अनुभव नसताना आपटेला तुम्ही कॉन्ट्रॅक्ट का दिलं? याची तपासणी का नाही करून घेतलीत? मी स्वतः पुतळा बनवलाय, मी नाही बनवलाय पण लोकवर्गणीतनं बनवलाय कळवा नाक्यावर। या बघा त्या पुतळ्याची शान, गेटवे ऑफ इंडियावरचा पुतळा बघा, बघा त्या पुतळ्यावरची शान। महाराष्ट्रातला पहिला पुतळा, अश्वरूढ पुतळा हा नेहरूंच्या हस्ते बसवण्यात आला। बघा त्या पुतळ्याची शान। महाराज म्हणजे महाराष्ट्र आहे हो। महाराष्ट्र म्हणजे महाराज म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता आहे। आज सगळ्यालाच तडा गेला। या महाराष्ट्राची परिस्थिती, देशाची परिस्थिती, आज राम मंदिर सारखं हे सुद्धा त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं काम केलंय। संसदेमध्ये त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे। घाईघाईमध्ये अशा गोष्टी सर्व केलेल्या आहेत स्वतःच हे करण्यासाठी, मतदारांना हे करण्यासाठी। आज तुम्ही बघितलं असेल, आज म्हणजे कुठलीही त्यांना अस्मिता त्या ठिकाणी नाही आणि आज त्या ठिकाणी राजकारण करतायत। मला वाटतं यांना त्या ठिकाणी राज्य करण्यासाठी लायक नाहीत आणि त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा, नाही तर 1.5 महिन्यांनी येणाऱ्या निवडणुकीमध्ये यांना जनताच या ठिकाणी घरी बसवेल। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या महादहीहंडी उत्सवात गोविंदा पथकांचा गौरव। आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आणि शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांच्या वतीने आयोजित महादहीहंडी उत्सव 2024 ठाण्यात मोठ्या उत्साहात पार पडला। या उत्सवात विविध गोविंदा पथकांनी आपल्या कौशल्याचं प्रदर्शन केलं। त्यामध्ये अनेक पथकांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले। उत्सवातील प्रमुख आकर्षण ठरले मुंबईतील अखिल गोविंदा पथक, डोंगरी अंधेरी पूर्व। त्यांनी 8 थरांची दहीहंडी फोडत प्रथम पारितोषिक पटकावले। त्यांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचे सन्मानचिन्ह आणि 1,11,111 रोख रुपयांची रक्कम देण्यात आली।
शिवतेज महिला गोविंदा पथकाने 6 थरांची दहीहंडी फोडत मासाहेब मीनाताई ठाकरे नावाचे सन्मान चिन्ह आणि 25,000 रुपयांचे बक्षीस जिंकले. ठाण्यातील गोविंदा पथकांसाठी गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या नावाचे सन्मान चिन्ह आणि 27,500 रुपयांची रोख रक्कम देण्यात आली. ठाण्यातील निवडक गोविंदा पथकांचा गौरव करण्यात आला. यामध्ये गौरी शंकर सिद्धिविनायक गोविंदा पथक चंदनवाडी, सिंगनगरचा राजा गोविंदा पथक हंसनगर, ओम साई गोविंदा पथक चंदनवाडी आणि साईबा गोविंदा पथक सिद्धेश्वर तलाव खोपट यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त दिव्यांग मुलांच्या गोविंदा पथकाला 11,000 रुपयांची रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच नयन फाउंडेशनच्या दृष्टिहीन गोविंदा पथकालाही 11,000 रुपयांचे बक्षीस देण्यात आले. उत्सवात अन्य थर लावणाऱ्या गोविंदा पथकांनीही रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले, ज्यामुळे या कार्यक्रमाचा गौरव अधिकच वाढला. मला वाटतं सकाळपासून या ठिकाणी संपूर्ण मुंबई असेल, ठाणे असेल, तर इतर शहरातून हे सर्व गोविंदा पथक या ठिकाणी सहभाग होण्यासाठी आले होते. आणि तुम्ही बघितलं असेल की या ठिकाणी खास करून मुंबईसाठी एक विशेष हंडी होती. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने ही हंडी होती. त्याचबरोबर आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या नावाचा संगीत चषक होता आणि ती खास करून ठाण्यातल्या गोविंदा पथकासाठी होती. आणि महिलांसाठी विशेष करून मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या नावाने सुद्धा या ठिकाणी चषक होता. गोविंदा पथकांचा जल्लोष आणि बक्षिसांची लयलूट असा माहोल यंदा वर्तकनगर येथील संस्कृती युवा प्रतिष्ठान आणि आमदार प्रताप सरनाईक फाउंडेशन यांच्या संस्कृतीची दहीहंडी 2024 या महोत्सवात पाहायला मिळाली. यंदा 9 थर लावत आर्यन्स गोविंदा पथकाने 11 लाखांचे बक्षीस व ट्रॉफी पटकावली. या उत्सवात मुख्यमंत्री त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावकरे, अभिनेता प्रसाद ओक, अभिनेता मंगेश देसाई, अभिनेता क्षितिज दाते, शरीर सौष्ठत्वपटू सुहास खामकर आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी इत्यादींसह अनेक मान्यवर येथे उपस्थित होते. भर पावसामध्ये जय गोविंदा पथकाने 10 थर लावण्याचा प्रयत्न केला, पण तो थोडक्यात हुकला. पण त्यांच्या जिद्दीला आणि मेहनतीला सलाम. गोविंदांच्या सुरक्षेला प्राधान्य. अतिशय जल्लोषात उत्साहात यंदाचा हा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी आमदार प्रताप सरनाईक, युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, मुंबई T20 लीगचे अध्यक्ष विहंग सरनाईक, नगरसेविका परिषद सरनाईक तसेच संपूर्ण सरनाईक परिवारासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, गोविंदाप्रेमी येथे मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज गोकुळाष्टमीचा उत्सव आहे आणि आजच्या दिवशी आज तुम्ही बघताय की किती मंडळ या ठिकाणी सहभागी झाले. खूप मनामध्ये आनंद आहे, उत्साह आहे. हा उत्साह त्यांनी कायम ठेवावा अशी माझी त्यांना शुभेच्छा आहे. परंतु अपघात विरहित हा गोकुळाष्टमीचा सण व्हावा अशी माझी त्यांना विनंती आणि त्या विनंतीनुसारच त्यांनी थरावर थर रचावे असं मी त्यांना आवाहन केलेलं आहे. हो, वर्तकनगरचं आणि प्रामुख्याने ठाण्याचं नातं हे वेगळं आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी आम्हाला जी शिकवण दिली त्या शिकवणीनुसार आम्ही या ठिकाणी हा उत्सव साजरा करत असतो. विश्वविक्रम याच वर्तकनगरच्या मैदानावर झालेल्या 9 थर रचणाऱ्या मंडळाला जागतिक कीर्ती मिळाली आहे. गिनीज बुकामध्ये त्याचं नाव नोंदवलेलं आहे आणि त्याचबरोबर आम्ही लिम्का वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा ते नाव स्थापन झालेलं आहे. विरोधकांनी कितीही टीका केली तरी तुमच्या बळावरती काम करतच राहणार असल्याचे सांगत आगामी विधानसभेची हंडी महायुतीच फोडणार आहे असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंभी नाक्यावरील दहीहंडी उत्सवात बोलताना केला. ठाण्यात टेंभी नाका मित्रमंडळाच्या वतीने मंगळवारी दिघे साहेबांची दहीहंडी मानाच्या हंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. या उत्सवाला मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थिती लावत गोविंदांशी आणि नागरिकांशी संवाद साधला. विरोधकांनी कितीही आरोप केले, कितीही रडगाणे केले तरीसुद्धा विधानसभेची हंडी महायुतीच फोडणार असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार संजय केळकर, खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावकरे, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मीनाक्षी शिंदे, राम रेपाळे, विकास रेपाळे, योगेश जानकर, सिने अभिनेते गोविंदा, जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी, प्रसाद ओक व इतर मान्यवर पदाधिकारी, ठाणेकर नागरिक येथे मोठ्या संख्येने उपस्थित होते. विरोधकांनी कितीही सरकारवर आरोप केले, किती काही केलं तरी सुद्धा ही विधानसभेची हंडी महायुतीच फोडणार. कारण त्यांनी किती रडगाणं गायलं तरी सुद्धा विधानसभेची हंडी आणि किती आरोप केले तरी सुद्धा
या जे काही कामाचं आम्ही विकासाचं काम केलंय, त्याचबरोबर कल्याणकारी योजना आम्ही आणलेल्या आहेत, त्याचा फायदा या निवडणुकीमध्ये होईल आणि ही हंडी देखील महायुती फोडणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरी परिसरातील अष्टविनायक चौकामध्ये शिवसेना कोपरी विभागाच्या वतीने मुख्यमंत्री दहीहंडी उत्सव 2024चं आयोजन करण्यात आलं होतं. यंदाचे 3रं वर्ष असून ठाणे, मुंबई तसेच महाराष्ट्रातील अनेक गोविंदा पथकांनी यामध्ये सहभाग घेतला. या दहीहंडी सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित गोविंदा पथकांशी संवाद साधला. या दहीहंडी उत्सवात मुंबई ठाण्यासाठी 1 दहीहंडी, महिलांसाठी दहीहंडी आणि कोपरीकरांसाठी 1 हंडी अशा 3 हंड्या येथे उभारण्यात आल्या होत्या. 8 थरांसाठी 21,000 रोख पारितोषिक तसेच सन्मान चिन्ह, तर 7 थरांसाठी 11,000 रुपये, 6 थरांसाठी 6,000, 5 थरांसाठी 5,000 आणि 4 थरांसाठी 3,000 अशा एकूण 1,11,111 रुपयांचं रोख पारितोषिक ठेवण्यात आली होती. प्रथम पारितोषिक कोपरी विभागातील मी कोपरीकर या गोविंदा पथकाने 8 थर लावून हंडी फोडली, तर कोपरी विभागातील महिलांची हंडी शिवतेज महिला गोविंदा पथकाने फोडली. मुंबईकरांसाठी असलेली हंडी प्रेमनगर गोविंदा पथक चुनाभट्टी या पथकाने फोडली, तर अनेक गोविंदा पथकाने उपस्थित राहून 5 थर, 6 थर, 7 थर, 8 थर, 9 थर लावत मानवी मनोरे रचले गेले. यावेळी गोविंदांचा उत्साह पाहायला मिळाला. यावेळी शिवसेना कोपरी 5 पकाडी शहर प्रमुख राम रेपाळे, उपशहर प्रमुख प्रकाश कोटवाणी, शिवसेना माजी नगरसेविका मालती पाटील, शर्मिला गायकवाड, कोपरी संघटक रमाकांत पाटील, रोहित गायकवाड, विभाग प्रमुख प्रशांत पाटील, संतोष बोडके, उपविभाग प्रमुख भाई सावंत, शाखा प्रमुख गणेश मुकादम, निर्मला काळे, मनीषा शिंदे, रीना मुदलियार इत्यादी शिवसेनेचे पदाधिकारी, युवा सेनेचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी येथे उपस्थित होते. माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने यंदा लाडक्या बहिणींसाठी सन्मानाच्या हंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. या दहीहंडीत जय जवान गोविंदा पथकाने 9 थरांची सलामी दिली. जय जवान गोविंदा पथकाने यापूर्वी 2 वर्षे संकल्प प्रतिष्ठानच्या हंडीत 9 थरांचा विक्रम केला. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेला हा ठाण्याचा उत्सव म्हणून ओळखला असलेल्या दहीहंडीच्या उत्सवाला मंगळवारी ठाण्यामध्ये उधाण आलेलं पाहायला मिळालं. रघुनाथनगर येथील संकल्प प्रतिष्ठानच्या हंडीत हा उत्साह शिगेला पोचला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्य सायंकाळी संकल्प प्रतिष्ठानच्या हंडीला भेट देऊन गोविंदांचा उत्साह वाढवला. आमच्या वेळेला 5 थर लावले जात असत, पण आता गोविंदा पथके अधिक सराव करत असल्याने 9-10 थर सहज लावत आहेत. ही अभिमानाची बाब आहे. महाराष्ट्रातील गोविंदा सातासमुद्रापार गेल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितलं. आमच्या सरकारने लाडकी बहीण योजना दिली, तसेच बहिणींना सुरक्षितता देखील देऊ असं यावेळी मुख्यमंत्री म्हणाले. संकल्प प्रतिष्ठानच्या हंडीमध्ये अनेक हिंदी मराठी कलाकारांची मांदियाळी अवतरली होती. जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी, चंकी पांडे, प्रसाद ओक, हास्यजत्रा टीममधील वनिता खरात, प्रसाद खांडेकर, नम्रता आवटे, पृथ्वी प्रताप, प्राजक्ता माळी इत्यादी कलाकारांनी उपस्थित राहून गोविंदांचा उत्साह वाढवला.